हॅलो, आता वाजले आहेत संध्याकाळचे 8 आणि माझं जेवण इथे रेडी आहे. ही आहे कोबीची भाजी, चण्याची डाळ घालून कोबीची भाजी केली आहे. ऑलमोस्ट शिजली आहे भाजी. आणि या भाकऱ्या मगाशीच करून झाल्या. ज्वारीच्या भाकऱ्या करत असते मी रोज. तर भाकऱ्या पण इथे मस्त रेडी आहेत. आणि इथे ही माझ्याकडे थोडीशी शेंगदाण्याची चटणी मी परवा केली होती, तर ती थोडीशी आता मला खाताना थोडी मऊसर लागली. त्यामुळे मी भाकरीच्याच तव्यावरती थोडंसं 1-2 ड्रॉप्स तेल घालून चटणी परतून घेते आहे. म्हणजे ती परत पुन्हा पहिल्यासारखी खरपूस आणि कुरकुरीत लागेल खाताना. थोडीच उरली आहे, जास्त नाही आहे चटणी. आणि हा शेवटचा जे छोटे छोटे कण असतात ना दाण्याचे तेच उरले होते. थोडी उरली होती चटणी, पण मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तीसुद्धा आपण तव्यावर गरम करूयात आणि मगच खाऊयात. सो चला. कोबीची भाजी चण्याची डाळ घालून केलेली ही आता अमितसाठी प्लेट बनवते मी. ही भाकरी बाजरीची, ज्वारीची, बाजरीची नाही, ज्वारीची भाकरी करत असते मी. आणि हे ना मिरची का अचार असं मी प्रशांत कॉर्नरमधनं आणलं होतं. आमच्या इकडे एक शॉप आहे प्रशांत कॉर्नर. तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. हे जे मिरचीचं लोणचं आहे ना, हे अमितला खूप आवडतं. त्याला तिखट झेपत नाही, पण तरी पण त्याला हे लोणचं खूप आवडतं. तर मी त्याला थोडंच आता हे देते. या जेवायला सगळे.